एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामावर त्यांच्याच नेत्यानं पाणी ओतलं। मित्रहो नमस्कार। राजकारणामध्ये मिरवणाऱ्या काही नेत्यांच्या जिभा कायम सैल सुटलेल्या असतात, बेलगाम होताना आपल्याला दिसतात। अहो हे नेते कधी काय बोलतील आणि कुठल्या वेळेला म्हणजे त्याचा अर्थही न समजून घेता काय करतील याचा अजिबात भरोसा उरलेला नाही अलीकडच्या राजकारणामध्ये। कुठल्या वेळी काय बोलावं, आपण जे काय बोलतोय त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार करण्या एवढीही बौद्धिक पातळी यांच्याकडे नसते की काय। अशी वाचाळ मंडळी कमी अधिक प्रमाणात सगळ्याच पक्षात असतात। भाजपची आहेत आणि शिंदे गटातही पण शिंदे गट याबाबत जरा आघाडीवर आहे। अहो बघा, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकावर गोळ्या झाडल्या, किती मोठी दुर्दैवी घटना घडली, दुःखद घटना घडली, निष्पाप लोकांचे जीव गेले, कित्येक जखमी झाले। आपलं सरकार त्यांच्या मदतीसाठी धावलं। सरकार हे सगळं काही करीत असताना एकनाथ शिंदे खाजगी विमानानं तिथं पोहोचले आणि यावरून त्यांच्यावर मोठी टीका होत आहे। अशा दुर्दैवी घटनेचंही राजकारण करून श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्यावर झाल्या। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन तिथं पोहोचले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं महाजन यांना तिकडे पाठवलं होतं, पण तरीही एकनाथ शिंदे तिथं गेले। दोन मंत्री एका शासनाचे। खरं तर हा मुद्दा प्रचंड वादाचा ठरला। विरोधक तर काय हो टीका करीतच आहेत, पण सोशल मीडियावर सुद्धा याचे पडसाद उमटलेले आहेत। निवडणुकीच्या अहवालात फोटो छापायचे आहेत म्हणून हे फोटो काढण्यासाठी ते तिथं गेले, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या। कुणी एकनाथ शिंदे यांचं समर्थनही केलं, अर्थात त्यांचे समर्थक असतील त्यांचं समर्थन करतील जरूर, पण या सगळ्या वादाला, श्रेयवादाच्या आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामावर त्यांच्याच नेत्यानं पाणी ओतलं। जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानाने आणलं। वर्धा नागपूरचे 45 लोक रेल्वेनं काश्मीरला गेले होते, त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती। हे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही विमानात बसलेले नव्हते, अशा लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसून परत आणलं, असं हे नरेश म्हस्के म्हणाले। त्यांच्या असंवेदनशीलतेवर राजकीय विरोधकांनी तर त्यांची पुरती धुलाई केली हो, पण जनतेतूनही याचे पडसाद उमटले, लोकांनी धिक्कार केला। संकटामध्ये सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तुम्ही गेला होतात की विमानात बसण्याची कोणाची लायकी होती कोणाची नव्हती हे पाहण्यासाठी, हे दाखवण्यासाठी आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी गेला होता। अहो वेळ कुठली, प्रसंग काय आणि या नेत्यांना पडले काय। एकनाथ शिंदे यांना तर संवेदनशील नेता म्हणून ओळखलं जातं। नरेश म्हस्के यांचं हे बोलणं एकनाथ शिंदे यांना तरी आवडलं असेल का? नक्कीच नाही। पण शिंदे गटातील हे नेते किती असंवेदनशील आहेत, यांच्याजवळ कसल्याही संवेदना उरलेल्या नाहीत, हेच तर दिसून आलं ना। नेत्यांची हुजरीगिरी करण्यासाठी जीभ किती सैल सोडावी याचा तरी काही विचार होणार आहे की नाही? तुम्ही काय म्हणाल या अशा प्रकारच्या बेताल जीभ सैल सुटलेल्या नेत्यांना? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।